आपल्या पांढरीचा नियम आहे, बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही. मग पहा, चांगलं सांगणं आपलं काम. लोक म्हणले पैशाची अडचण येते, 100 जास्त काढा पण बाई आली पाहिजे. 80,000 तमाशा आणला गावात. आपल्या गावचे 5-25 सांड, शेजारच्या गावचे 5-25 वळू. ती मंडळी वाजली का गोळा होती, ती बोलवाय नाही लागत महाराज. तुम्ही पहा महाराज, हळदीला 100-200 लोक, साखरपुड्याला 100-200 लोक, पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोरं येतात. 10 मिनिटात गँग तयार झाली. तमाशा काही सोयीचा होऊन देती नाही. बायांच्या अगोदर त्या वळूनचा एक डाव. मग ज्याच्या ताब्यात वही येते माईकवर बोंबलं तर शांत बसा. गावची इज्जत घालू नका, मोठ्या कष्टानं बाय आणली. त्याच कार्ट खालून म्हणतो वन्स मोर शांताबाई. हा लगेच म्हणतो कोणचं बॉम्ब मारलं. लोक म्हणले तुझंच आहे. माझं ते माझं असू शकत नाही. लोक म्हणले नाव आहे बा तुझ्या. मग पाय काय, चांगलं करायला त्रास आहे महाराज, वाईट करायला त्रास नाही. पण एक ध्यानात ठेवा, वाक्य लिहून घ्या. इंद्रिकेचे वाक्य आहे, सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे. त्रास आहे, त्रास होऊ द्या. आज एवढी लोक मंदिरात जर गेलीत, घाव सण केले नसते तो देव झालाच नसताना. देव कसा होईल? कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, पण डोळे कारागिराने किती ठिकाणी आणले, पाय किती ठिकाणी आणले, याच्यावर तो देव झाला. असं नाही चालणार ते. मग श्राद्ध घाला. तुम्ही बायको सुरुवातीला नव्हती, मध्ये आहे शेवटी नाही. माया पहिल्यांदा होती, मधी नाही. मधी आहे शेवटी नाही. जन्माला आला तेव्हा माया नव्हती, मधी आहे शेवटी नाही. झालं फायनल. मुर्गजळ सकाळी आहे नाही, दुपारी आहे का भास आहे? भास. संध्याकाळी नाही, मग मुर्गजळ आहे का भास आहे? भास आहे. झालं. चला पुढं. स्वप्न आहे का? लय सावध राहा. उत्तर तुम्ही नाही. स्वप्न खरं, स्वप्न आहे किंवा नाही? आहे. बरं खरं आहे का खोटं आहे? चूक. स्वप्न खरं आहे. तुम्ही म्हणा आता जमलं. स्वप्न खरं आहे पण जागृतीत नाही. जवळ तुम्ही स्वप्नात आहे तवर स्वप्न. मग काही माणसं स्वप्नात राजे होत्या. एखाद्याचं लगीनच जमत नसलं, 7 सीझन फेल गेले, जमलं बुवा, झाला नवरदेव, बसला घोड्यावर घोडा. बसला घोड्यावर घोडा. आली शांताबाई, हल्ली घोड्यानं उडी, फाटली गोदडी. स्वप्नीचं झालं झालं स्वप्न खरं आहे, स्वप्न खरं आहे. एकच वाक्य सांगतो, ज्ञानी माणूस ज्ञानाला संसार सुखाचा आहे आणि अज्ञानाला संसार दुःखाचा आहे. झालं पाहिजे. आता ज्ञान म्हणजे शाळेतलं नाही बरं का, हे शाळेतलं ज्ञान सोडून द्या. MA MPhil PhD DH MA MPhil PhD DH MCom LLB DEd BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MA DEd आणि BEd आर्ट आणि कॉमर्स आणि सायन्स आणि FY SY MTech BTech DEgree डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर आणि पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC UPSC नेट आणि सेट आणि फार्मसी आणि ICT आणि ॲग्री डिग्री डिप्लोमा MBA BN BTech आणि हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ. आता एक नवीन तज्ञ आलेत, गुप्त रोग तज्ञ. हा रगोच कोणता कोण खातं यांना? काहीला पाहुणे येणं, काहीला आले ते देईनं, काहीला दिली ती राहीनं, काहीला राहिली तिला पोर होईन. काय जी मेन काय जी पोरं कमी पडले, एवढ्या शाळा झाल्या, मास्तर पोरं सापडले त्यात. आपल्याकडे घाला बा. अरे एकच आहे, घालावं कुठं कुठं. पोर काय अर्जंट द्यायची गोष्ट आहे काय? तू गाडी वाट्या उभी कर, मी आतून पोर आणतो. जेव्हा लोकांना 5-5 पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उता आला. मावळ्याचा बाजार झाला सगळा. क्वांटिटी वाढल्यामुळं क्वालिटी राहिली नाही महाराज. कोणत्या क्षेत्रात सध्या क्वालिटी नाही? कोणत्या क्षेत्रात नाही. संप्रदायातही क्वालिटी राहिली नाही, मेडिकल क्षेत्रातही क्वांटिटी वाढली, क्वालिटी नाही राहिली. क्वालिटीच नाही. पूर्वी 62% मुलगा आरामशीर मेडिकलला जात होता आणि ब्रिलियंट. आता काय? आता 510 मार्क आहे पोराला, 500 पैकी 10वीला. मग ते विकल्पाचे द्यावा लागले ना. 6 सोडवायचे होते, 5 सोडवले, ते द्यायची पाळी आली ना.
आता काय याच्यापेक्षा काय आहे? बरं जाऊ दे, इंग्रजीत मार्क पैकीच्या पैकी पडू शकतात, समजा पडू शकतात, गणितात तर पडू शकतात, विज्ञान मराठीत पडतील का? आता मराठीला 100 मार्क पाडणारी पोरं आहेत. मी शाळा निघाल्यात कुठून, काही काना मात्रा उकार रस्व दीर्घ पूर्णविराम हाय का नाही, मिळालं का सगळं? अहो इथं ज्ञानोबारायने लिहून ठेवलं, हे मराठीची आहे नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ करू. अरे ब्रह्मविद्या सुद्धा तिच्यापुढे एवढ्याच भाग. अवघड भाषा कोणती आहे? सगळ्यात अवघड, सगळ्यात अवघड. अहो आईची आई किंवा वडिलांची आई या जला जर दुसरी वेलांटी असली तरच आईची आई, जर पहिली वेलांटी असली अख्खं शास्त्र बदललं. अभी और इसी वक्त क्विक ऍक्शन इमिजिएटली, ताबडतोब आत्ता. काय शब्द आहे महाराज? मृत्यू शब्दाचा अर्थ, शब्द तुम्ही काना काही राहिलाय का नाही जगात? काय नाही, फक्त कडक कपडे घालायचे, बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, काय खावा याची अक्कल नाही अजून लोकांना. महिला मंडळ पापड भाजून खात्यात का तळून? तुम्ही कशा खाल्या? आकली आहे तुम्हाला काही? तळेल पापडाला चकना म्हणतात. काय सांगावं काय ह्या लोकांना? मला सुधारलं जग. वांग्याची महिला म्हणलं मेथीची भाजी, मेथीची मेथीची भाजी, शेपूची भाजी, पालकाची, वांग्याची. आता तुम्ही वांग्याला जर भाजी म्हणता तर मेथीला काय तिची सवत आहे का ती? कालवण म्हणायचंच नाही कोणी. आज काय भाजी केली? वांग्याची. वांग्याची भाजी होईन कशी? ज्याच्यात पुरण आहे त्याला काय म्हणतो आपण? पोळी. जिच्यात पुरण नाही तिला चपाती. तुम्ही चपातीला काय म्हणता? पोळी. पोळी. चपातीला पोळी म्हणा. पोळीला काय? भाकरा म्हणती. काय कशी कसंही जगायचं आणि त्याला स्टँडर्ड म्हणायचं. एक वाक्य सांगा, माना नाही तर नका मानू. पण ती लई येडेची, ती येडेची. शिकलेली माणसांना तर काय झालंय, नवीनच आणतात काही बी. पोरीनी पोरांचे कपडे घालायचे, सुधारलं जग. आता पोरीनी ह्या 2 महिन्यापासून एक नवीन डाव आणलाय, बापालाही कळना. ते तोंड बांधून फिरणारी जी पोरगी आहे ना, तिचे फक्त डोळेच उघडे होते पहिले, नाकाचा शेंडा आणि डोळे. बापाच्या शेजारी पोरगी पोराबरोबर हॉटेलमध्ये चहा पिऊन गेली, वेटरनं ओळखली पण बापानं नाही ओळखली. आता पोरीनी त्याच्यापेक्षा एक नवीन आयटम आणलाय 2-3 महिन्यापासून. मोबाईल आहे ना, मोबाईल असा मोठा आहे ना, त्यांनी ती खटकी काढून टाकली. आता त्याला एक कांडी आहे, कांडी ट्यूब. कोणती ट्यूब आहे ती? हा ब्ल्यूट्यूब. ती कानात अडकी ती, इकडं टॉक काढी ती, बोलत चालत ती. ज्या गाडीतून उतरली त्याच गाडीत परत शाळेत गेली ती. लोक म्हणले शाळा सुटल्यावर का आली पोर? काय झाकली 1.25 लाखाची. उत्तर पुढं सारखायचं आहे आपल्याला. आणि आजच्या कीर्तनात आपल्याला एक शब्द शिकायचा आहे. पुन्हा ह्या बांगर परिवाराच्या दुःखात प्रसंगाला आपल्याला एक शब्द शिकायचा आहे. ये साथी आलिया वणगा सारंग दारू, पण नाही तरी संसारू जाईल लया. एवढा शब्द संपला की कीर्तन संपलं. मुद्द्यातल्या सुरुवातीला शब्दाला सुरुवात. एकच शब्द शिकवणार आता तुम्हाला मी. फक्त फटाफटा तुम्ही बोलत जायचं. आता संसार काल नव्हता, आज आहे, उद्या आहे. बोला पटकन. संसार अपूर्णांक आहे का पूर्णांक आहे? अपूर्णांक आहे. कधी पुरा होणार आहे का थोडाच? आजीबाईला विचार ना कसं काय चाललंय. ती म्हणते बस तिसरीचं जमलं का मी मोकळी झाली. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. तिसरी जाती तर पहिली बाळात पण आली ती, पहिली बाळात पण आली ती, दुसरी ऑपरेशनला येते. तू नक्की मोकळी कधी होती? एखाद्या म्हाताऱ्याला विचार कसं काय? बास वरच्या तुकड्यात पाईपलाईन करून बारं काढलं का मी मोकळा झालो. गाडव आहे तू. पुढं बारं काढीत होतो, मागं सायपण उकडती, सायपण जोडीत होतं, नट डिल्ला होतो, नट बसत तर चमडं खलास होतं, चमडं बसत तर डीपी जळती, डीपी बसती तयार आटती. तुला मेल्यावर सुद्धा बांधून न्यायचं सुतळीनं. तू उठून पाहायला बसलाय. सगळे भाऊबंद आल्यात का? अहो महाराज 15 अध्यामध्ये 54 नंबरची ओवी आहे. 15 अध्यामध्ये 54 नंबरची ओवी. हातावर नंबर लिहून द्या, घरी गेल्यावर पाहा. या फळना चुंबिता फुलना थोरंबिता. त्याला फळही नाही फुलही नाही, ते झाड वांज आहे. संसार हे वांज झाड आहे, ते कधी पुरं होत असतं. हा संसार चांगला करा हे होईल, याच्या वाचून काय अडलंय? लग्न झालं पोरग होणार, त्याची काय मिटिंग घ्यायची? माणसं म्हणते झालं भाऊ त्याला पोर, मग आता यानं बायको केलं शेजारच्याला पोर होईल. संसार येतो त्याच्यात काय एवढं विशेष येतो? काले होता आज आहे. आजा गेला पंजा गेला देखत बाप. एक वाक्य सांगा महाराज. कष्टाने श्रीमंत झालेली माणसं वेगळी आणि बापाच्या इस्टेटवर आई ती श्रीमंत झालेली माणसं वेगळी.
एक भांडे घासणारीची मुलगी सीए झाली, कौतुक आहे का नाही? एक फाटक्या धोत्रातल्या शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार झाला, कौतुक आहे. आमदाराचं पोर आमदार झालं, काय नवीन? आणि आपले लोक अरे नाहीच त्याच्यात काही, त्यात काय एवढं विशेष आहे? अहो ते पिढी जाते आणि ते लावूनच धरतात. ती हुशार मंडळी असते, ती बाप दमत आला का पोरगा आलंच बाहेर काढते. ती अशी उजी येणे नाही, लगेच 5-50 वाढदिवसाची बोर्ड लावून द्यायची, 5-50 याडपाट गोळा केले का झाले युवक संघटन. ती हुशार मंडळी राहती, तर आपल्याच्यानं होत असतं कधी. आणि आपण म्हणतो माझ्या पोराला पकवा शिकवायचं आहे, इथं पकवायचं याडं निघलं तुझं कुठं शिकतो? मावळ्याचा बाजार कोणी उठायचं माझ्या पोराला कीर्तन शिकवा. अहो कीर्तन करायचीच कचा क्वाटरी पेतात, तो कोण नेतो? असं चालतं का महाराज? तसं नाही चालत. जगामध्ये एकच माणूस असा आहे का बाप करतो तेच पोऱ्या करतो पुढारी. हुशार बाप दमत आला, पोरगा उठला, पोराला जागा नाही, सून नाही येईन साडू टोळी तीच. असं जमून नाही देते. रात्री बायको बाळा तीन झाली का सकाळी रस्त्याला बोर्ड, उमल ते नेतृत्व. 16 टाके पडले त्या बाईला, जगती का नाही? उमल ते नेतृत्व, फुटली नाही त्याला मिशी. युवकांचे श्रद्धास्थान, पुन्हा काढली मिशी. जनसामान्यांचा आवाज, शब्द तर कुठून आणत्यात काय कळत नाही, पुस्तकच कंत वाची त्यात काय कळत नाही. बुलंद तोप, शब्द कुठून आणत्यात काय नो. परिसराचे भाग्य विधाते, काढली मिशी, भावपूर्ण श्रद्धांजली. मेले. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा लागाय बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी, खाली लगेच 5-50 हार झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या संपली माणसं महाराज, काही राहिलं नाही. पण झाकली सवाला कधी. हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आपल्या तोंडातलं वाक्याचे बाहेर पडलं ना ते पीठ. फक्त थोडं कानाला वाईट, पण ओकेच. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल, आलाच. 11ला बाई कामाला येते, 5ला जाती, 200 रुपये रोज आहे, 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती, आणि तिथं एवढंच खाती 2 तास. तिला म्हणलं हात उचलती, पण तिथं या कांद्या लागला होता, लागेलच लागायचं काय राहिलं. हो, मोबाईल आहे तिच्याकडं, ती नवऱ्याला फोन करते गवत न्यायला या. तो गडी सायकल येऊ नये, त्यालाही गाडी. त्याला 300 नीला 200 किती झाले, 500. आपल्या गावात त्यांचं 20 लिटर दूध डिरीला आहे, त्याचे 500. 1000 रुपये रोज आहे नवरा बायकोला. ताज्या दुधाचा चहा पिती 6:30ला, पाणी वापरीत नाही चहाला, नुसतं दूधची. सगळ्या घरातले लाईटीचे बोर्ड पाहिले ना त्यांचे, एक लाईट बोर्ड नुसतं चार्जरसाठी. एवढे त्यांच्या घरात मोबाईल आहे, घरं आपल्यापेक्षा अप टू डेट आहेत. वा वा वा. जेवताना TV पाहती, झोपताना मालिका पाहती. माझे मन तुझे झाले. दिवस उगेपर्यंत झोपती, सकाळी आपणच तिच्या घरी बिनतोंड धुतल्याचं. आज काय करता येतं का काय? आजचे दिवस या भाऊ राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणती सांगन 10 वाजता चायला जमीन ठेवा का नाही, असं झालं. हो, मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी येईन आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईन, दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खिचीन, खेचलं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लोट ठेवणार नाही, निम्मे बाप मोकळे गेले पोरीने. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको करता बायको मिळणार नाही, त्याच्यातलं कोणतं खोटं ठरलं सांगा. आणि आता 5 गोष्टी सांगून ठेवतो घडणार आहेत. नाही घडलं ना मला दिसेल ती 10 ना, पण घडणार. एक 2-3च वर्ष थांबा महाराज. घरांमध्ये माणसं राहणार नाहीत, माणसं नाही राहणार. का? प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे महाराज, आणि एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे, मुलगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे आहे. 10:30 वाजता निम्म्या गावाला कुलूप आहे. तुम्ही जाऊन पहा गावात माणसं नाही राहिली.
माणसंच कुठे गावात? भिकारी सुद्धा आता दुपारी येत नाहीत, गरज लावेली. माणसं कुठे घरात? जर कांदे सकाळचा सीझन चालला, लागवडी सीझन झाला, मारा 10 वाजता गावात माणूस नाही. माणसं कुठे? वयस्कर म्हातारी आई आहे, बिचारी वटेवर बसते. म्हातारा आजारी पडला, बादलीनं पाणी आणते. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा काठी टिकीत दवाखान्यात जातो. म्हातारी रस्त्याला उभी राहते, लोकांना विचारते रविवार कधी आहे? का? माझ्या रविवारी येऊन माझ्या मुलानं मला डोळे भरून पाहावा एवढी अपेक्षा आहे. त्याने मला पैसे देऊ नये, पैसे नाही देऊ, लुगडं नाही आणू, पण त्यानं मला डोळे भरून पाहावा. कोण आणणार आहे? इकून तिकून पत्र तर येतच नाही. आता पत्र हा विषय संपला. पूर्वी तरी म्हातारी पोस्टमनला विचारायची भाऊ काही आलंय का? आता ते दिवस नाही. आता फक्त म्हातारीनं रविवारी विचारायचा, वटेवर बसायचं. आज 50% कुटुंबांमधली ही परिस्थिती झाली महाराज. माणसं नुसते शिकून मोठे झाले तर सर्व्हिसला लागले, यांना रविवारी सुद्धा तासभर आई पुढे जाऊन बसायला वेळ नाही हो. यांना पेमेंट मोकार झालंय. सासरवाड्यात तगड्या मिळाल्यात. मिवणीच्या ॲडमिशनची याला काळजी, थोरली मिवणी बाळातपणा राहील त्याची याला चिंता. लहान मिवणी परीक्षेला गेली 12वीच्या, मग येते का नाही तिला सापडून आणा याला आठवडा गेला, मग ती का निकालच घेऊन येते काय? यांना इकडे पाहिलं वेळ कुठे? यांना वेळ कुठे? यांच्या घरात पुरी अशा जन्माला आल्यात का त्यांना नवरा देखणा पाहिजे, गोरा पाहिजे, चांगला पाहिजे, त्याला भाऊ नसला पाहिजे, त्यानं पगार माझ्या ताब्यात दिला पाहिजे, आणि मी खर्चले किती हे विचारलं नाही पाहिजे. असा पोरगा तर पुरीला पाहिजे, त्यानं त्याचे आईबाप हाणले पाहिजे आणि माझं गाचपान सांभाळलं पाहिजे. किती वाईट परिस्थिती झाली महाराज. लोक फक्त कडक कपडे घालतात, नाही तर म्हाताऱ्या माणसांच्या बाबतीत घरातली परिस्थिती एकदम भयानक आहे. तुमचं काय मत आहे? हे फक्त तुम्हाला बंगले थोडे मोठे दिसतात, व कडक कपडे घालतात लोक, आणि पाहुणे आल्यावर थोडेसे भारी भारी बोलतात, म्हणजे आपल्याला वाटतं ही माणसं सज्जन आहे. लय नालायक. अहो महाराज, यांच्या घरी जर पाहुणीला पुरीला पाहिला, पाहुणे आले ना महाराज, बोलू नाही, मला दम निघत नाही. मी घरून निघतानाच ठरवतो आज वाईट बोलत नाही, पण मला कळ नाही निघत महाराज. महाराज काही माणसं अक्षरशः म्हाताऱ्यांना कोंडून घेतात. पाहुणे येणार ना पुरीला, रांगोळी बिंगोळी काढायची, स्वयंपाक चांगला भारी करायचा, पाहुण्यांना गाद्या बिद्या, आणि म्हातारा कोंडून घ्यायचा. आणि काय म्हणायचं माहिती का? पाहुणे जाईपर्यंत उघडू नका रे. हा काही बोलल तो, येणार का तो? कारण येणारे पाहुणे सगळे बिनबापाचे ना, त्यांना बाप कुठे? ते वड्याला सापडेल अवलादी. हा उलट माणसानं म्हाताऱ्याला जरा बरे कपडे घालून पाहुण्यात बसवलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? जाऊ द्या बस, तो याला असू द्या. आणि पाहुण्याला माहिती आहे ना, वयस्कर माणसं वया परत्वे बुद्धीत बदलून व त्यांची भाषा सरकू शकते, हे येणाऱ्या माणसांना सुद्धा माहिती. मग बाप लपून ठेवायचा. अरे उलटा म्हातारा पुढे आला म्हणजे खरं सांगा, खरं लग्न म्हाताराच जमेल. वा वा वा, ते साधं दिसतंय, पण साधं ना कसं? कुठले पाहुणे? पोराची आई कुठली? त्याला मामा किती? पोर काय करतय? पेत बितय का? सरळ